मुरळीकर कॉमर्स कोचिंग क्लासेसमध्ये आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. पाहून घ्या आता विद्यार्थी मित्रांनो, बी फोर्थ सेमला स्टॅटिस्टिक चालू आहे. आपलं मीन, मीडियन, मोड हे तिन्ही चॅप्टर संपलेले आहेत आणि त्यानंतर इंडेक्स सुद्धा आपलं चालू आहे. त्यामध्ये मी तुम्हाला आता बघा हे सुद्धा एक लेक्चर घेत आहे की ज्यामध्ये बघा हे 4 मार्कासाठी मोस्ट एमपी 100% एक गणित येणार आहे. बिल्कुल 6 गणित दिलेले आहेत तुमको. आपको 6 गणित दिए है, 6 गणित में से एक गणित आएगा बोले तो आएगा ही. 4 मार्क लिए, एक नहीं तो 2 गणित आएंगे, देख लेना, नहीं तो 100% लिख लेना, हमें लिख के रख देना आपने, 100% गणित आएगा. तो बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण पहिले सुरुवातीला मीन शिकलो, मग मीडियन आणि नंतर मोड. तर मी मीन लिहिलेला आहे बघा, हे मीनचं गणित लिहिलेलं आहे. तुम्हाला वाचून दाखवतो, तुम्ही बघून घ्या आता. द व्हॅल्यू ऑफ मोड अँड मीडियन आर 64.2 and 68.6 respectively. फाइंड द व्हॅल्यू ऑफ मीन. काय सोडायचं आहे तुम्हाला? मीन. काय काढायचं आहे? मीन. मोड आणि मीडियन दिलेलं असेल, मोड आणि मीडियन दिलेलं असेल म्हणजे मोडचा आन्सर आणि मीडियनचा अगर आन्सर तुम्हाला दिलेलं असेल तर ते कसं मीन कसं काढायचं ते बघून घ्या आता. त्याचा फॉर्म्युला बघा आता, फॉर्म्युला चेंज आहे बिलकुल. मग मीन साठी आपण काय लिहित असतो? या मीन साठी काय लिहित असता तुम्ही? मीन साठी लिहिता ए. काय लिहित असतो आपण? ए. क्या लिखते बच्चों आप? ए. बघून घ्या. हिमांशु, यश, पा, लक्ष द्या. अथर्व लक्ष दे बेटा. धनशी बघा, मी ए इज इक्वल टू मोड, ए इज इक्वल टू मोड प्लस 3/2, 3/2, 3/2 इन ब्रॅकेट मीडियन मायनस मोड, मीडियन मायनस मोड म्हणजे ए इज इक्वल टू मोड प्लस 3/2 इन ब्रॅकेट मीडियन मायनस मोड. मीन काढायचं आहे. काय काढायचं आहे? मीन. तुम्हाला मीडियन आणि मोड दिलेला आहे. मीडियन आणि मोड काय केलेलं आहे त्यांनी? दिलेलं आहे. मग अशा वेळेस तुम्हाला आता ए इज इक्वल टू मोड. मग आपला मोड किती दिलेला बा? 64.2 प्लस 3/2. 3/2 फॉर्म्युल्यामध्ये आहे. फॉर्म्युला इन ब्रॅकेट मीडियन किती आहे आपलं? मीडियन म्हणजे 2 नंबरचं 68.6 मायनस मोड. मग मोड म्हणजे पहिली संख्या, हे मोड 64.2 बरोबर. ए इज इक्वल टू 64.2 प्लस 3/2. सुरुवातीला हे मायनस करून घ्यायचं. काय करायचं त्यांना? मायनस. 68 मधून 64 गेले, 4.6 मधून 2 गेले, 4 आहे बरोबर. म्हणजे पहिले सुरुवातीला संख्या काय केल्या? माइनस. काय केलं तुम्ही? ते माइनस. देख लो बच्चों, आपने माइनस कर दिया. उसके बाद क्या करना है आपको? ये संख्या से ऊपर संख्या मल्टीप्लिकेशन करना पड़ता है. ब्रैकेट में मल्टीप्लिकेशन ऊपर क्या करना? मल्टीप्लिकेशन 64.2 प्लस मल्टीप्लिकेशन 4/3 किती होतो? 12 आणि या 4/3 सुद्धा 12. त्यांच्यामुळे म्हणजे 13.2. मग ए इज इक्वल टू यांची काय करायची आहे तुम्हाला? ॲडिशनल म्हणजे ती येते 70.8 म्हणजे 18 है ना. बघा आता हे झालं तुमचं ए. म्हणजे काय झालेला तुमचा ए म्हणजे मीन निघाला. काय निघाला तुमचा? मीन. काय निघाला? मीन. तुम्हाला इथे मीन काढायला सांगितला होता. हा फॉर्मूला लक्षात ठेवा, येणारच आहे 100% पेपरला. देख लो बच्चों. उसके बाद अपन क्या पढ़े थे? मीडियन. क्या पढ़े थे अपन? मीडियन. आता हे सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे त्यांनी. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मीन. बघा आता हे खालचे आपण बघून घेऊ आणि त्याच्यानंतर हे तुम्ही सोडवले चालते. पण दाखवतो मी तुम्हाला. इथंच त्यांनी काय विचारलं तुम्हाला? मीडियन विचारलं. काय विचारलेलं आहे? मीडियन. मग मीडियनचा जो फॉर्म्युला आपल्याला सांगितलेला आहे, कोणता फॉर्म्युला सांगितला? मीडियन. म्हणजे आपल्याला मीडियन काढायला सांगितलं. काय काढायला सांगितलं त्यांनी? मीडियन. काय दिलेलं आहे तुम्हाला? मोड दिलेला आहे आणि मीन दिलेला आहे. काय दिलेलं आहे तुम्हाला? मोड आणि मीन. मग मोड आणि मीन दिलेलं असेल तर तुम्ही काय लिहित असता? यम इज इक्वल टू 1/3. यम इज इक्वल टू 1/3 ब्रॅकेट 2. त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये पुन्हा ब्रॅकेट आहे मीन, ब्रॅकेट कंप्लीट प्लस मोड, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट. जो सुरुवातीचा ब्रॅकेट आहे तो कंप्लीट झालेला आहे. बघा आता मग यम इज इक्वल टू 1/3 2 मीन किती आपला
मीन आहे तुमचा 35.4 ब्रॅकेट प्लस मोड किती आहे बघा, हा मोड आहे 32.1 मला कम्प्लीट. हा म्हणजे आता m इज इक्वल टू पहिले सुरुवातीला या दोघांचा 1/3 ब्रॅकेट आहे, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा. 35 2 चा किती होतो 70, 35 2 चा किती होतो 70. मग 70 झाल्यानंतर 70 4 2 चा 8 70.8 आहे ना. हा मग प्लस 32.1 ब्रॅकेट कम्प्लीट m इज इक्वल टू 1/3. हा यांचं आता मल्टिप्लिकेशन करा 70 आणि 32 70 आणि 32 म्हणजेच 8 आणि 1 9 102.9 70 30 आणि ते 2 102. आता या संख्येचं मल्टिप्लिकेशन करायचं. काय करायचं मल्टिप्लिकेशन, कोणत्याही संख्येला 1 ने मल्टिप्लिकेशन केलं तीच संख्या येते 9 झालं. ब्रॅकेट टर्निंग आला अपॉन किती करायचं 3. मग m इज इक्वल टू म्हणजे त्यांचं करा तुम्ही डिवायडेशन. काय करायचं तुम्हाला डिवायडेशन. मग डिवायडेशन केलं तुम्ही किती येणार ते 34.3 आलं का लक्षात पोरांनो. बघा आता मीडियन सांगितलेलं आहे त्यांनी, म्हणजे मोड आणि मीन दिलेला आहे तर मीडियन काढायचं आहे. मोड आणि मीन दिलेला आहे तुम्हाला, आता काय काढायचं मीडियन काढावं लागते. मग मीडियन काढण्यासाठी m इज इक्वल टू 1/3 इन ब्रॅकेट 2 ब्रॅकेट पुन्हा मीन ब्रॅकेट कम्प्लीट प्लस मोड आणि पुन्हा ब्रॅकेट कम्प्लीट. त्या ब्रॅकेटच्या आतमध्ये ब्रॅकेट आहे. काय ब्रॅकेट फॉर्म्युला लक्षात ठेवजा. तो मीडियनचा फॉर्म्युला, कशाचा फॉर्म्युला तो मीडियनचा. मीनचा फॉर्म्युला काय सांगितला a इज इक्वल टू मोड प्लस 3/2 मीडियन आणि मोड. मग सर आता हे झालं मीन आणि मीडियन. मग अगर मीन आणि मीडियन दिलेलं असेल तर मोड कसं काढायचं हे बघा इकडे हे इथं दिलेलं आहे. इफ द मीन अँड मीडियन म्हणजे मीन आणि मीडियन दिलेला आहे तुम्हाला. हो बच्चों आपको दिया है वैल्यू आर 26.5 and 27.9 रिस्पेक्टिवली. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ मोड. मोडची व्हॅल्यू काढावं लागते रे बाबा. तो आता कशी काढायची तर बघा फॉर्म्युला मी इथं सांगितलं आहे तुम्हाला. z इज इक्वल टू 3 इन ब्रॅकेट मीडियन ब्रॅकेट कम्प्लीट -2 आणि ब्रॅकेटमध्ये पुन्हा मोड. आता हे आपण सोडू. बघा z इज इक्वल टू 3 मीडियन किती आहे बघा, सेकंड नंबरला मीडियन आहे म्हणजे सेकंड नंबरची अमाऊंट 27.9 ब्रॅकेट 2 आहे ना. हा मोड किती आहे फर्स्ट नंबरला इथं शब्दामध्ये मोड दिलेला आहे. जेव्हा आपको देख लो बच्चों 26.5. मग z इज इक्वल टू एंड इनका मल्टीप्लिकेशन कर दो 27 है ना. 27 का कितना होता 83 आएगा वो 7 माइनस 26 2 चा म्हणजे 26 इंटू 2 53 सॉरी 52 26 दोन्ही 52 52 आणि 5 2 10 म्हणजे 53. मग z इज इक्वल टू मायनस यामधून ही संख्या काय करायची मायनस 30.7 हे झालं तुमचं झेड. काय झालेलं तुमचं झेड बघा. म्हणजेच आपण पहिले सुरुवातीला मीन काढलं मग मीडियन काढलं आणि मोड सुद्धा काढून दाखवलं. आपको बता दिया मैंने आंसर निकाल के. अब देखो ये नीचे की भी मैं लगे तो आपको बता देता हूँ बच्चों देख लो. मीन काढायचं तर इथं मोड दिलेला आणि मीडियन दिलेला. काय दिलेलं आहे मोड आणि मीडियन. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मीन. फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ मीन. मीनचा फॉर्म्युला a इज इक्वल टू है ना a इज इक्वल टू मोड प्लस 3/2 मीडियन मायनस काय सांगितलं त्यांनी आपल्याला मोड. काय सांगितलं त्यांनी मोड. म्हणजेच तुम्हाला आता त्यामध्ये a इज इक्वल टू मोड ही संख्या किती आपली 22 प्लस 3/3 किती 2 मीडियन किती आहे 21.4 मायनस
मोड किती आहे 22. मग ए इज इक्वल टू 22 प्लस 3/2. पहिले सुरुवातीला हे मायनस करून घ्यायचे आहेत तुम्हाला आहे ना. मग 21.2 म्हणजे हे बघा 422.0. ही संख्या स्मॉल आहे 21 आणि 22 काय इन्क्रीज आहे. काय आहे ती इन्क्रीज. मग स्मॉल मधून मोठी संख्या मायनस होणार का नाही. तर ती मायनस करायची परंतु ती कशामध्ये येणार मग मायनस मध्ये येणार. कशामध्ये येणार मग ती मायनस मध्ये. म्हणजेच हे येणार आहे आपलं 0.6. किती येणार आहे ते 0.6. मग इथे लिहायचं मायनस 0.6. कॅल्सीवर करायचं पा. त्यानंतर हे मायनस आलेलं आहे म्हणजेच ते मायनस संख्या येणार 22 प्लस या संख्येचं याला मल्टिप्लिकेशन करायचं वरच्या संख्येसोबत. काय करायचं वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन. मायनस 1.8 डिवायडेड बाय 2. मायनसचं चिन्ह आहे. ए इज इक्वल टू 22. मग आता बघा हे मायनसचं चिन्ह आहे हे प्लसचं चिन्ह आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस असते. मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे मायनस असते. कोणतं असते मायनस. मग मायनसचं चिन्ह खाली उतरायचं. ते खाली उतरायचं कुठे उतरायचं खाली ए मायनस. याला डिवायडेशन करायचं. काय करायचं डिवायडेशन म्हणजे मायनस 0.9. मग ए इज इक्वल टू 21.1. 21.1 पाहता. त्यानंतर मीडियन अलग लक्षात दे. पहा हे दोन्ही फॉर्म्युले सारखेच. हे मीन ते मीडियन आणि हे मोड. मी तुम्हाला इथं दाखवतो. हे मीन त्यानंतर इथं काय काढायचं आहे तुम्हाला हे मीडियन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा. विद्यार्थी मित्रांनो मी बघितलं तुम्ही तुमच्या मित्रांना सबस्क्राईब करा सांगत आहे मी. तुमच्या मित्रांना शेअर्स करा. सांगत आहे. तुम्ही शेअर्स का बरं नाही करा. माझे विद्यार्थी मित्रांनो खरोखर शेअर्स करा. झालं मीन मीडियन. त्यानंतर मोड काय काढलं आपण इथं मोड. हे बघा मोड आहे ना. मीन मीडियन आणि मोड. बघा आता मीडियन काढू पुन्हा आपण इथं. तर यम इज इक्वल टू फॉर्म्युला 1/3 2 मीन ब्रॅकेट कंप्लीट प्लस मोड. यम इज इक्वल टू 1/3 2. मीन किती आहे बघा. मीन 6 आहे. किती आहे तो 6 ब्रॅकेट मध्ये प्लस मोड किती आहे 3 आहे ना. यम इज इक्वल टू. मग आता पहिले या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे 6/2चा 1/3. 6/2चा किती होतो 12. 6/2चा किती होतो 12 प्लस 3. यम इज इक्वल टू प्लस करा 1/3 15 येणार ना. मग या संख्येचं वरच्या संख्येसोबत काय करायचं मल्टिप्लिकेशन. वरच्या संख्येसोबत यम 15/3. यम इज इक्वल टू किती येणार आहे तो यम इज इक्वल टू 5. मी तिथं लिहून दाखवलं. या संख्येचं वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन केलं नंतर त्याला डिवायडेशन केलं आणि ते आलं बघा 6/2चा 12 प्लस 3 यांची ॲडिशनल 15 पुन्हा मग 1/3 ब्रॅकेट असल्यामुळे वरच्या संख्येसोबत मल्टिप्लिकेशन आणि त्याला डिवायडेशन 5. तो निघालेला आपला मीडियन. काय निघाला आपला मीडियन. मग आता हा मीडियन झाला. आता पुन्हा आपल्याला काय काढायचं आहे मोड. बघू आता मोड. मी तुम्हाला मीन मीडियन मोड ज्या पद्धतीने आपण लेक्चर बघितले त्याच पद्धतीने तुम्हाला मी सांगितलेले आहेत. त्यानंतर पहा आता काय राहणार आता हा फॉर्म्युला पुन्हा है ना. झेड इज इक्वल टू 3 मीडियन किती आहे 14.5 मायनस ब्रॅकेट कंप्लीट मायनस 2 मोड किती आहे
मीडियन आणि मीन दिलेला आहे, मोड काढायचा ना आपल्याला. मीडियन आणि हे इथं बाळांनो इथं मीन आहे. इथं काय आहे, मीन. हे मीन आहे, काय इथं मीन आहे, तिथं मीन आहे. लक्ष ठेवता काय दिलेलं आहे तिथं, मीन. तर सॉरी हे इथं मोड लिहिलेलं होतं, मीन आहे तिथं, कारण की आपण काय काढलं, मोड काढावं लागत होतं तिथं आपल्याला. क्या निकालना पड़ता था आपको, मोड. यहाँ पे आपको क्या निकालना, अभी क्या लिखना पड़ेगा, मीन. मीन. जेड इज इक्वल टू 12.2. फॉर्म्युला नाही लिहिला आपण. झेड इज इक्वल टू 3 मीडियन -2 मीन. आता त्यामध्ये आपण काय करणार आहोत, मीडियन लिहिणार आहे. मीडियन किती आपलं 14.5 ब्रॅकेट कम्प्लीट -2. मीन किती आपलं 12.2. झेड इज इक्वल टू मल्टिप्लेशन करायचं आहे त्या दोघांचं आहे ना, म्हणजेच या दोघांना मल्टिप्लेशन करायचं, नंतर या दोघांचं मल्टिप्लेशन करायचं आहे.